प्रस्थापित नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे संतापलेल्या प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांनी आता बदलाचा निर्धार केला आहे. नगरसेवकांना सांगूनही कामे होत नसतील तर तुम्हीच मैदानात उतरा, या नागरिकांच्या आग्रहाखातर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले जाईचा मारुती कन्स्ट्रक्शनचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजुरकर यांच्या प्रचाराने आता प्रभागात मोठी रंगत आणली आहे. बुधवारी सायंकाळी अशोकनगर येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जमलेल्या अलोट गर्दीने विरोधकांचे धाबे तणाणले आहेत. समीर भुजबळ यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. महिलांनी त्यांचे औक्षण केले तर भुजबळ यांनी फीत कापून जेजुरकर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन केले. यावेळी जाईचा मारुती संस्थेच्या वतीने भुजबळ यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान जेजुरकर यांनी तळागाळातील सामान्य माणसांसाठी काम केले आहे, म्हणूनच पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना उमेदवारी दिली आहे. नागरिकांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. पोपटराव जेजुरकर यांना निवडून द्या. या प्रभागाच्या रखडलेल्या कामांची आणि विकासाची जबाबदारी माझी असेल, असे आवाहन समीर भुजबळ यांनी केले. मी आपल्या मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना अशा या युतीतून जे आहे नाशिकमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि आम्ही ह्या प्रभागातून जे आहे अतिशय होतकरू असे पोपटनारायण जेजुरकर यांना ती उमेदवारी मिळावी. त्यांनी सुद्धा जे आहे शिवसेनेबरोबर ज्या युती झालेल्या त्यांच्या पॅनलमध्ये राहावं अशासाठी आम्ही अकोटकाट असे प्रयत्न केले, परंतु त्यांच्या पण काही उमेदवार जे आहे त्यांचा हट्ट होता, प्लस आपलाही हट्ट होता, म्हणून काही ठिकाणी जे आहे आपण जे आहे मैत्रीपूर्ण लढत ही अशी करायची ठरवली आणि आम्हाला विश्वास होता की बा इकडची जनता जी आहे अनेक वर्ष जे आहे पोपटनाना यांच्याबरोबर काम करत आलेली आहे. पोपटनानांचं कामसुद्धा ह्या प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. तळागाळापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठरवलं की त्यांना आपण जी आहे ही उमेदवारी द्यायला पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, त्यांना सुद्धा आपल्याला न्याय देण्याची हीच संधी आहे आणि म्हणून आम्ही त्यांना ही उमेदवारी दिली. आता सर्वप्रथम म्हणजे आपल्याला ही उमेदवारी करताना आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्या प्रभागाचा विकास, आपल्या सुखादुःखामध्ये धावून येणारा माणूस कोण, आपल्या अडीअडचणीमध्ये धावून येणारा माणूस कोण. आपल्या अनेक समस्या असतात, छोट्या छोट्या समस्या असतात. रस्त्याच्या समस्या आहे, पाण्याच्या समस्या आहे, गटारीच्या समस्या आहे, विजेच्या समस्या आहे, रेशन कार्डाच्या समस्या आहे, दाखला असं काढायचे त्याच्या समस्या असतात, कॉर्पोरेशनमध्ये वेगवेगळ्या परमिशनच्या असतात त्याच्या संदर्भामध्ये असेल, शाळेचा प्रश्न असतो. ह्या सर्व प्रश्न जर सोडवायचे असतील आणि त्याच्यासाठी जर आपल्याला कोण आपला हक्काचा माणूस जर पाहिजे असेल तर पोपटनाना जेजुरकर यांची उमेदवारी ही त्यासाठी एकदम जी आहे अतिशय महत्त्वाची अशी आहे. कारण का आम्हाला माहिती कल्पना आहे की बाबा ह्या प्रभागामध्ये जी जनता आहे त्यांचे जे प्रश्न सोडवण्याची जाण असणारा जर आपण जर माणूस दिला तर निश्चितपणे जनता त्यांच्या पाठीशी नक्की उभी राहणार. आणि म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण बघितलं तर गेले अनेक वर्ष जे आहे ह्या नाशिकचा कायापालट करण्याचं काम केलं. नाशिकला एका वेगळ्या स्तरावर नेलं. मी खासदार असताना, साहेब पालकमंत्री असताना आपण ह्या नाशिकमध्ये जे अनेक विविध जे आहे मोठमोठ्या योजना आणल्या. आपण जे मुंबई नाशिकचा रस्ता केला, नाशिकचा जो मोठा सर्वांची इच्छा मी पूर्ण केली, त्यांना तिकीट देऊ. आता तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की त्यांना निवडून आणायचं आणि त्यांना निवडून आणल्यानंतर माझी जबाबदारी आहे तुमचे प्रश्न सोडवायचे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पुढचे 5-6 दिवस जे आहे अहोरात्र मेहनत घ्यावी लागणार आहे, घरोघरी जावं लागणार आहे, लोकांपर्यंत पोचावं लागणार आहे, त्यांच्याकडे विनंती करावी लागणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकच पर्याय म्हणजे पोपटनाना जेजुरकर. धन्यवाद. अशोकनगरमधील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी उड्डाण पुलाची गरज आहे, तर राधाकृष्णनगरमध्ये
नागरिक पाण्यासाठी तडफडूनही नगरसेवकांनी लक्ष दिले नाही. माजी नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवत आहे. मला सत्तेची हाव नाही. म्हणूनच मी जाहीर करतो की मी जिंकलो किंवा हरलो, यानंतर मी कधीही निवडणूक लढवणार नाही. ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि ती फक्त जनसेवेसाठी असेल, अशी घोषणाच पोपटराव जेजुरकर यांनी यावेळी केली. ऐकायचं मला सांगितलं समाधान भाऊंनी का फक्त शेतकापतीनं जातील, पण सगळे म्हणत होते की भाऊंचं भाषणच ऐकायचं. पण भाऊ मी निवडून आल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न इथं एक उड्डाणपूल झाला पाहिजे. कारण ही जे समोर आहे ती इथून इतकी ट्रॉफिक असते का रोज या सर्व नागरिकांना या ट्रॉफिकचा रोज सामना करावा लागतो. संध्याकाळ झाली का इथं इतकी ट्रॉफिक आहे का अर्धा तास ते घरात जायला लेट होतात इतकं असतं. तर त्याच्याकरता मी एवढंच सांगेन तुम्हाला, जो मेन आपला प्रॉब्लेम आहे तो कोणी आजपर्यंत केला नाही आणि तो फक्त करू शकतो तर फक्त समीर भाऊच्या आशीर्वादानेच होईल एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि लाईट पाणी रस्ते याच्यासाठी मी कटिबद्ध राहील तुमच्यासाठी. तुम्हाला माहिती मी हंडा मोर्चा काढला होता, तो मी बसमध्ये जाऊन हंडा मोर्चा काढला होता. भाऊ हंडा मोर्चा इतका साथ दिली ते या महिलांनी का अक्षरशः तो हंडा मोर्चा पूर्ण नाशिक शहरात गाजला होता. सर्व बसमध्ये बसून आम्ही हंडा मोर्चा काढला होता. आणि तेव्हा काढल्यानंतर जे अधिकारी होते ज्यांनी आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता त्यांचा आम्ही मंदिरावर सत्कार सुद्धा केला होता का जेणेकरून. परंतु झालं काय की 2 महिन्यानंतर परत तीच परिस्थिती आली आमच्यावर. तर ते अधिकारी सांगायचे का त्या पाईपलाईनच खराब झालेल्या आहे. तर आता त्याला फक्त प्रॉब्लेम आहे का म्हणजे का पाईपलाईनच चेंज करावं लागतील. आणि इथले जे नगरसेवक होते आम्ही त्यांच्याकडे वारंवार जायचो. तर तेव्हा या महिलांनी मला आग्रह धरला का नाना हे नगरसेवक जर आपलं काम करते नाही इथून पुढं तुम्ही तयारी करा नगरसेवकासाठी. आणि त्यावेळेस मी यांच्या आग्रह खातीर मी ही उमेदवारी घेतली. नाही तर मी समाजसेवा करत होतो 25 वर्षापासून. परंतु मी राजकारणामध्ये नगरसेवक म्हणून उभं राहायचं हे कधीच ठरवलं नव्हतं. फक्त हे जनतेने मला उभं केलं म्हणून मी राहिलो भाऊ. आज तुमचा आशीर्वाद आहे का मला तिकीट मिळालं. ज्या दिवशी तिकीट मिळालं भाऊ त्या दिवशी ह्या महिला अक्षरशः रडत होत्या तिकडे मंदिरावर. इतक्या भारावून गेलेल्या होत्या. आनंद जितका झाला त्यांना. कारण मी त्यांना सांगितलं तिकीट जर नाही भेटलं तर मी अपक्ष फॉर्म भरणार नाही असं मी स्पष्ट सांगितलं होतं. आणि जेव्हा तुम्ही शेवटच्या क्षणाला यांचं मन धरलं तर त्यावेळेस अक्षरशः जेव्हा मला हे मिळाल्या तर त्यावेळेस त्यांचे डोळे सगळ्यांचे लाल झालेले होते. तर याच्यावरून तर भाऊंनी आपल्याला तिकीट दिलं पण आता निवडून आहे जबाबदारी तुमची सगळ्यांची. आणि भाऊ हे इतके घराघरात जाऊन प्रचार मनापासून करतात का कोणताही एक शब्दसुद्धा कोणत्या इतर उमेदवाराला वाईट बोलती नाही. फक्त माझ्या पोपट नानांना एक घड्याचं एकच मत द्या, 3 तुम्ही कुठेही द्या असं बिनधास्त सांगत असतात. तर त्याच्यामुळं आपण जे तुमचा प्रचाराची जी रूपरेषा बघितली आणि ज्या दिवशी आपण मागच्या शनिवारी जी रॅली काढली त्या रॅलीला जो तुम्ही सगळ्यांनी भरभरून साथ दिली ते बघून समोरच्यांचे धाबे दणले. म्हणून त्यांनी काही गोष्टी मला माघारी घेण्यासाठी प्रयत्न केला. पण भाऊ खंबीर माझ्यासमोर उभे होते. मी भाऊंना सांगितलं का मी भाऊ काही झालं तरी मला लढायचंच आहे. कारण माझ्या नागरिकांची तशी इच्छा आहे की मी लढावंच म्हणून. आणि एकच दिवस लढायचं मला. मी निवडून आलो तरी परत राजकारणात उभं राहणार नाही आणि पडलो तरी राहणार नाही हा शब्द मी पहिले यांच्याकडून सोडून घेतला होता भाऊ. हे मनापासून सांगतो का आम्हाला फक्त एकच वेळेस 5 वर्ष सेवा करायची मला जनतेची. नंतर मी समाजसेवा आयुष्यभर करता येईल. परंतु या राजकारणाचा पिंडा माझा नाही येतो. फक्त यांच्या आग्रह खातर मी एवढं सगळं करत गेलो भाऊ. हां तर त्यामुळं धन्यवाद. दरम्यान जेजुरकर यांच्या प्रचाराने प्रभाग 10 मध्ये चांगलीच रंगत आणली असून विरोधक देखील सावधगिरीने पाऊल उचलत असल्याचा दिसून येत आहे. या सभेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.